हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी आपले सगळ्यांचे लाडका विषय घेणार आहे. आपले रिटायरमेंटचं जीवन आपण कसं आनंदी, सुखी आणि एनर्जेटिक घालवायचं म्हणून. आता आपल्याकडे काय झाले माहिती का? रिटायर झाला म्हणजे तो म्हातारा झाला असं समजलं जाते. ही आधी समज आपले डोक्यातनं काढून टाका. म्हातारा झालो आपण, रिटायर झालो म्हणजे म्हातारा झालेलं नसते. आणि नवीन लोकांना कामाची संधी द्यावी म्हणून तुम्ही आता घरी बसा, तुम्हाला आम्ही पेन्शन देतो, हे सरकारचं धोरण आहे. त्यामुळे पहिलं मनात आणा, आम्ही यंग आहोत. अहो, जपानमध्ये वगैरे रिटायरमेंट ही पद्धतच नाहीये. त्यामुळे आधी तुमचे मनात असलं. कित्येक लोक म्हणतात आता काय मी रिटायर्ड, निवृत्तीनंतर काय असं म्हणतात. नाही, आधी तुम्ही रिटायरमेंट, ओल्ड एज ह्याचं काही संबंध नाहीये, हे लक्षात ठेवा. आणि हल्ली आपलं सायन्स आणि एस्पेशली हेल्थ केअर हे सगळं एवढं चांगलं वाढलेलं आहे. त्यामुळे इवन 100 वर्षाचा माणूस सुद्धा स्वतः हिंडू फिरू शकतो, स्वतःचं करू शकतो. त्यामुळे मला तर वाटते एटलिस्ट 90 वर्षापर्यंत तरी आपण यंग आहोत. त्यामुळे पहिलं तुमचे मनात तुम्ही मी यंग आहे, अजूनही माझं मी करू शकतो, हे मनात ठेवा. ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला फिटनेस आपण ठेवायचं. फिटनेस म्हणजे काय? तुम्हाला मी काही 100 किलोचं पोतं उचलून न्या म्हणत नाही. फिटनेस म्हणजे आपला हिंडा फिरणं, कुठेही जाताना आपली एवढी छोटी पिशवी आपण मॅनेज करणं, एवढं आपण आपल्याला येणं, एवढं तरी आपलं सांभाळायला पाहिजे. आता हे सांभाळायला आपण काय करायचं? आपण व्यायाम करायचं, योगा बिगा पाहिजे ते तर करा. आणि कायम उत्साही राहण्यासाठी काहीतरी ग्रुप असेल, तुमचे गावात योगा ग्रुप असेल, सिनियर सिटीजन्स ग्रुप असेल, काही कुठले तुमचे आवडीप्रमाणे ते ग्रुपला जॉईन व्हा. आणि आपण आनंदानं खेळत आपल्या बरोबरीचे लोकांशी मिळून मिसळून राहायला शिका. आणि एक आपण घरात असताना एक लक्षात ठेवायचं, आपले रागावर नुसतं नियंत्रण नाहीये. राग बिलकुल कोणावरही राग करायचं नाही. हा राग आपण कंप्लीट आपले ताब्यात कसं ठेवायचा, तुम्हाला मी अगदी एक छोटी काय सांगू, टेक्निक सांगते. कोणी मोठे आपल्यावर रागवला की म्हणायचं, हो ते मोठे आहेत, आपल्यावर रागायचं त्यांना अधिकार आहे, त्यामुळे मी रागवायचं नाही त्यांच्यावर, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, ते रागवले तरी मी रागवायचं नाही. आणि छोट्यांवर राग करायचं नाही. अहो, ते किती छोटे आहेत आपल्यापेक्षा, मग त्यांच्यावर का रागवायचं? म्हणून मोठ्यांवर लक्षात ठेवा, ते आपल्यापेक्षा मोठे आहेत म्हणून त्याच्यावर रागवायचं नाही. आणि छोट्यांवर ते आपल्यापेक्षा छोटे आहेत म्हणून त्यांच्यावर रागवायचं नाही. ह्याच्याशिवाय आपण बाकी सगळे आपण उपवास करतो का नाही? आता श्रावणात सोमवारचे उपवास करतो, तसंच रागाचे पण तुम्ही राग नियंत्रणाचे उपवास करू शकता. हे कोणाला मी म्हणतेय, काही लोकांना खूप राग येतो, या लोकांसाठी, बाकीच्यांना काही याचा संबंध नाहीये. तुम्ही असं उपवास करा, आजचे दिवस मी कोणावरही राग करणार नाही, कोणावरही रागवणार नाही, काही होऊ देत, मी रागवणार नाही, एवढं तुम्ही
पाळा. असा करून तुम्ही उपवास करा. 1 दिवसाला करा, नंतर 2 दिवसाचं करा, 3 दिवसाचं करा, पुढे 8 दिवसाचं करा. तुमचं राग कम्प्लीट नाहीसा होईल. एटलिस्ट आत्ता आपण सिनियर सिटीजन्स झाल्यावर तरी आपल्याला कळायला पाहिजे आता रागवून काय करायचंय, कोणावर कशाला रागवायचं. मी म्हटल्यासारखं मोठ्यांवर, ते मोठे आहेत म्हणून रागवायचं नाही, छोट्यांवर अहो छोटे आहेत कशाला रागवायचं त्यांच्यावर, म्हणून छोट्यांवर बिलकुल रागवायचं नाही. आणि आपण हेल्दी हॅबिट्स ठेवायचं. एक्सरसाइज मी बोलले तसंच फूड हॅबिट्स पण हेल्दी ठेवायचं. आणि व्हेजिटेरियन फूड चांगलं आहे. आणि ओव्हर इटिंग करायचं नाही. आणि कोणालाही ड्रिंक्स म्हणा काही हे सवयी असल्या तरी सिनियर सिटीजन्स आहे एटलिस्ट त्या सवयी सोडून द्यायच्या. आणि संध्याकाळी कायम लाईट फूड घ्यायचं. खूप हेवी मील्स रात्रीचं घ्यायचं नाही. त्याच्याशिवाय स्ट्रेस मॅनेजमेंट पण करायला शिकायचं. कुठल्याच विषयासाठी तुम्ही स्ट्रेस घ्यायचं नाही, काळजी करायची नाही. हो हे कसं होईल तर कसं होईल. हे बघा आता एवढी वर्ष आपण बघितली, तेवढी वर्ष सगळं केले. पुढचं वय पण जाईल की, आता किती दिवस उरलेत आपले असा विचार करा. आणि एक मुख्य म्हणजे नेव्हर स्टॉप लर्निंग. नवीन शिकण्याचं बिलकुल तुम्ही सोडून देऊ नका. नवीन नवीन आपण शिकत राहिलो का नाही आपण खूप उत्साही राहतो. आणि स्वतःला कायम बिझी ठेवा. स्वतःला बिझी ठेवायचं म्हणजे काय, तुम्हाला कुठली गोष्ट आवडते, तुमचं हॉबी असेल किंवा नवीन काहीतरी चालू करा. आता माझ्यासारखं माझं काय आहे, माझा वेळ चांगल्यानं जायला पाहिजे आणि लोकांना काही त्यातनं मदत झाली की मदत व्हायला पाहिजे एवढीच अपेक्षा. ह्याच्यामुळे माझा वेळ पण चांगला जातो, माझं पण ज्यादा वाचन होते, माझं पण नवीन नवीन मलाही शिकायला मिळते. त्यामुळे जे तुम्हाला आवडते तसला कुठला तरी एक नवीन छंद तुम्ही फॉलो करत जावा. हे छंद आपण फॉलो केलं की काय होते माहिती का, नवीन आपण शिकत जातो आणि आपण त्यातलं ज्ञान घेतो एवढं नंतर आणि आपण ते ज्ञानासाठी आपली भूक वाटते आणि ही आपण आपली ज्ञानाची भूक भागवत जातो. तसा आपण बिझी राहतो, आनंदी राहतो. नाही ते काय होतं, एस्पेशली आमच्या बायकांचं ते मी सांगते. आता स्वयंपाकघर सून आलेली असते, मग तू असंच का केलं, हे इथे का ठेवलं असतं, असं का, बरेच ठिकाणी बघितले मी असं होत जाते. त्यामुळे गरज असली की त्यांना मदत करायचं. एखाद गोष्ट आता आमच्या घरात आहे, आमच्या मुलाला अमुक आवडते माझ्या हातातलं, तो म्हणतो आई मला आजी तू हे करून दे. ठीक आहे, छानपैकी करून द्यायचं. म्हणजे त्यांच्यात राहायचं आपण, पण असं जास्त गुंतून हे माझं माझं म्हणून हे करायचं नाही. म्हणजे आपण आनंदी राहतो. आणि रिटायरमेंटचं आयुष्य तर का नाही, मला वाटतं हे आपले पूर्ण जीवनातला अतिशय सुंदर सुवर्णकाळ, गोल्डन एज म्हणू आपण, तसा आहे. का म्हणजे एक म्हणजे आपल्याला मेन कुठली जबाबदारी नाही. आता काय घरदार सगळं मुलं बाळं सांभाळतात. आपल्याला काय आहे, मला वेळेला अमुक दे करून म्हटलं की झालं, देतात करून. किंवा अमुक पाहिजे म्हणालात का नाही लगेच आणून देतात, करतात. त्यामुळे आपल्याला काही जबाबदारी नाही. वेळेत आपल्याला जायचं आहे बाबा, मस्टर गाठायचं आहे, अमुक तमुक, ही आहे का काळजी? नाही. अमुक एवढं काम मला आजचे आज करायला पाहिजे असं काही आपल्याला डेडलाईन्स आहेत का आता? नाही. म्हणजे हा सुवर्ण काळ आहे का नाही? खरंच हा खूप सुवर्ण काळ आहे. आणि आपण काय करायला पाहिजे, आपण सोशली मिळून मिसळून राहायला शिकायला पाहिजे. नाही ते माझं वय झालं, मी काय आता बोलू, घरात कोणी आलं असलं ते या म्हणाले तरी आपण बाहेर जायचं नाही, बोलायचं नाही, असं काही करू नका ना. सगळ्यांबरोबर बसा, बोला, ते नाही बरं वाटते.
ना, खूप आनंद वाटतो त्यांनाही. त्यामुळे सोशली तुम्ही डिस्कनेक्ट होऊ नका. सोसायटीत सगळ्यांशी मिळून मिसळून राहायला पाहिजे आपण. म्हणजे आपल्यालाही नवीन नवीन गोष्टी कळत असतात, आपणही आनंदानं राहतो, मुलांनाही आपली ओढ असते. आपण 2 दिवस कुठे गेलो तरी लगेच नातवंड, हो आजी कुठे गेली किंवा आजोबा कुठे गेले, असं मागे लागत असतात. त्यामुळे अगदी हे करायचं नाही, पण अगदी त्यांच्यात गुंतूनही राहायचं नाही. मी म्हटल्यासारखंच पाहिजे, हट्टीपणा आणि सोडून द्यायचा. एक गोष्ट मला तिथे ॲड करायची राहिली, आपला हट्टीपणा. आपण यंग एजमध्ये हट्टी होतो, हे काम म्हणजे एवढेच व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे. आपण जरा हट्टीच होतो तेव्हा, म्हणायला हरकत नाही आहे. पण आता का नाही, आपण हट्टीपणा तो सोडून द्यायचा. त्यांचं ते करतात. हे बघा, आपलं काळ आपण आपल्याला हवं तसं जगलेलो आहोत, आपल्याला हवं तसं मुलाबाळांना मोठं केलेलं आहे. त्यामुळे आता पुढचं नातवंडांचं ते बघतील. आपण लक्ष द्यायचं आहे त्यांच्याकडे हवं तिथे, पण ज्यादा ते असं अडकून पडायचं नाही. अडकून पडलं का नाही, काय होतंय, आपल्यालाही त्रास होतो त्या गोष्टीचा. मग उगीच काहीतरी ते एवढंसं बोललं तरी आपल्याला राग येतो, सहन होत नाही. त्यामुळे तेवढं अडकूनही पडायचं नाही, आपण राहायचं त्यांच्याबरोबर. तरी आपण जरासं इंडिपेंडेंट आपलं आपण करत राहायचं. त्यामुळे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज बी बिझी. तुमची हॉबी असू देत, एकात तुम्ही गाणं चांगलं म्हणता तर प्रॅक्टिस करा, आजूबाजूच्यांना शिकवा. तुम्हाला मला सांगायला आवडेल, माझी एक मैत्रीण आहे, माझ्यापेक्षाही 2 वर्षांना मोठी आहे, म्हणजे 72ची आहे ती आता. अजूनही ती सिनियर सिटिझन्सांसाठी मुंबईत डान्स क्लास घेते. ती स्वतः भरतनाट्यम शिकलेली आहे आणि अजूनही ती त्यांच्यासाठी नाचाचे क्लास घेते. प्रत्येक सणाला तिचे नाच असतात, आता इवन ॲट द एज ऑफ 72. त्यामुळे आपण आपल्याला बिझी ठेवायचं. हे बिझी आपण ठेवणं का नाही, हे आपलं मेन इम्पॉर्टंट की आहे सुखद आयुष्याची. नाही तर आपण बघतो आपल्या वयाची लोक, उगीच सुनांना नावं ठेव, मुलांना नावं ठेव. त्यांना हवं तसं जगू देत ना, ते कशाला आपण हे करायचं. त्यामुळे आपणही आराम राहायचं, त्यांनाही आराम राहायला द्यायचं. त्यामुळे रिटायरमेंटचे नंतरचं आपलं हे गोल्डन एज आहे. आपल्याला माहीत नाही पुढे आपल्याला किती दिवस आहेत, महिने आहेत, वर्ष आहेत, माहीत नाही आपल्याला. पण ते शेवटचे क्षणापर्यंत आपण आनंदी सुखी राहायचं. होत असलं तर बाकीच्यांना मदत करायची आणि आपणही निवांत राहायचं. अच्छा, हॅव ए गुड डे.